कामराणी सावध आहे. आपण अदृश्य असलो तरी आपल्या असण्याची तिला जाणीव आहे. हो, आता बघू ती नेमकं काय करते. तिचं सगळ्यात मोठं रहस्य आता उलगडणार आहे. माझा कुणीतरी सारखा पाठलाग करतंय असं का वाटतंय मला. माग तर कुणीच नाहीये. बहुतेक भासच होत आहेत मला. उगाच चिंता करते मी. आता नको ते विचार करायला नको. आता फक्त एकच विचार. सम्राज्ञी, असुर नरेश, आम्हाला क्षमा करा. आम्ही जो काही प्रयत्न करत होतो तो आपल्या भल्यासाठीच करत होतो. आमचा स्वार्थ नव्हता याच्या पाठीमागे. सम्राज्ञी, आम्हाला त्याची कल्पना आहे, परंतु हे सगळं आमच्यापासून लपवून का केलं? कारण आपण इथे नव्हता. आपल्याला त्रास होऊ नये म्हणूनच ही गोष्ट आम्ही आपल्यापासून लपवली. परंतु आम्ही आता सगळं काही आपल्याला सांगतो. असिलोमाला एक भयानक स्वप्न पडलं होतं. त्यामध्ये त्याने आपला मृत्यू पाहिला. असुर नरेश, आमचा मृत्यू? आम्ही खूप घाबरलो. असुर नरेश, आम्हाला आपली खूप चिंता वाटायला लागली आणि म्हणून आम्ही सगळा वृत्तांत दैत्यगुरूंना सांगितला. यावर काहीतरी उपाय निघावा म्हणून आम्ही विचार करायला लागलो. यामध्ये आम्ही बिडालचं सहाय्य घ्यायचं ठरवलं. बिडालने स्वतः ग्वाही दिली होती की तो 1 मासाच्या आत तो त्या तुळजाला तुमच्याशी विवाह करण्यासाठी भाग पाडेल. तुळजाला अंकित करण्यासाठी दैत्यगुरु आणि बिडाल यांनी कालकूट यंत्र देखील तयार केलं होतं. परंतु त्याचा डाव देखील फसला. असुर नरेश, आमच्यावर विश्वास ठेवा. आम्हाला तुमची काळजी आहे आणि या असुर कुळाच्या भल्याचाच विचार करून या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा. असुर नरेश, आम्हाला क्षमा करा. आम्हाला क्षमा करा. कामराणी लपून छपून येत होती ते यासाठी वाटतं. क्षमा करा महादेव. आजची माझी पूजा सकाळी करता नाही आली. अहो, 2 मुली गावात आल्यात. त्यांना मी माझ्या घरात आश्रय दिलाय. बिचाऱ्यांची त्यांच्या आई वडिलांपासून ताटतूट झाली. स्वभावाने चांगल्यात तशा, पण अतिशय चौकस आहेत. समधीकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. त्यांची नजर चुकून इथे यायला मला कधी कधी उशीर होतोय.
ही तर महादेवांची भक्त आहे, पण ही जंगलात येऊन पूजा करते आणि ते गुप्त का बरं ठेवत असेल? आपल्यापासून हिला ही गोष्ट का लपवायची होती? आम्ही आपल्यावर क्रोधित नाही. असुर नरेश, आपल्या हेतूबद्दल आम्हाला कोणतीही शंका नाही. परंतु सम्राज्ञी, या युद्धामध्ये आपण एकत्रितपणे लढायचं आहे. यातला प्रत्येक निर्णय आपण एक मतानं आणि एक मनानं घ्यायला हवा. बिडाल हा अत्यंत सामर्थ्यशाली असुर आहे. त्याचा उपयोग करताना आतताईपणा करणे योग्य नव्हे. महादेवानी जर त्याला लक्ष केलं असतं तर बिडालच्या प्राणांवर बेतलं असतं. आणि सम्राज्ञी, युद्धापूर्वी आपण बिडाल सारखा बलशाली असुर गमावला असता, आपली ही हानी अत्यंत मोठी असती. याचा विचार करा. असुर नरेश, परंतु श्री महादेव तिथे आहेत याची आम्हाला कल्पना देखील नव्हती. त्या तुळजाला आम्ही गावातून बाहेर काढलं होतं आणि ती नाही हे पाहूनच आम्ही निर्णय घेतला होता. सम्राज्ञी, देव आता अत्यंत चतुरपणे वागत आहेत. असुर सशक्त होणं त्यांना मानवणारं नाही. त्यामुळे प्रत्येक डाव, प्रत्येक खेळी अत्यंत सावधपणे खेळतायत. त्यामुळे सम्राज्ञी आपल्यालाही सावध राहायला हवं. हो असुर नरेश, हा धडा नित्य आमच्या स्मरणात राहील. असुर नरेश, आपण अजूनही आमच्यावरती क्रोधित आहात का? सम्राज्ञी, आम्ही आपल्यावर किती काळ क्रुद्ध राहू शकतो. आपलं आमच्यावर किती प्रेम आहे. आमच्या भल्यासाठी, आमच्या विजयासाठी आपण किती सायास करता आहात हे आम्ही जाणतो, नाही का? असुर नरेश, आम्ही किती घाबरलो होतो, परंतु या सगळ्यांवर आपण कसा मार्ग काढणार आहात याचा काही विचार केला आहे की नाही? सम्राज्ञी, या सगळ्यावर एकच उपाय. महादेवांना चिंचपुरातून बाहेर काढावं लागेल. आणि हे कार्य कसं करायचं यासाठी आमच्याकडे एक कल्पना आहे. त्या मुलींना सुद्धा मला इथं आणायचं होतं, पण त्या लहान आहेत. त्यांनी ही गोष्ट जर कुणासमोर सांगितली तर, आणि हे समज गावातल्या कुणाला कळलं असतं तर माझा जीव धोक्यात आला असता आणि माझ्या संग त्यांचा बी जीव धोक्यात आला असता. गावात कळलं असतं तर असं का झालं असतं? गावात मंदिर आहेत, पूजा अर्चा करणारे लोक आहेत, त्यांना काय बरं अडचण झाली असती? हो ना, ही असं का म्हणते तेच कळत नाही. हे गाव चांगलं असलं तरी या गावाचं सुद्धा एक रहस्य आहे. त्या पोरींना हे कळणार नाही, त्यामुळे त्यांना काय न सांगितलेलंच बरं होईल. असं काय आहे या गावात की ही पिंड तिला गुप्त ठेवावी लागते? काय रहस्य असेल या गावाचं?
आराम पुरे झाला. आता आपण युद्ध कला शिकायला उभं राहायचंय. तयार व्हा. हे बघा, युद्धाचे काही नियम आहेत. तुमच्यात कौशल्य किती आहे यापेक्षा सुद्धा तुमच्यात आत्मविश्वास किती आहे हे जास्ती महत्वाचं आहे. स्वतःचा आणि दुसऱ्या दुर्बलाचं रक्षण करणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि त्याबरोबरच आपल्या लढण्यात नीतिमत्ता असली पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायचं? शत्रू आपल्या विरुद्ध युद्धात उभा असला तरी भी आपण त्याचा आदर केला पाहिजे. आणि शत्रू कमकुवत असला तर कोणती नीती आखायची? मुळात शत्रूच्या सामर्थ्याविषयी गाफील राहता कामा नये. त्यांचं सामर्थ्य कमी लेखून चालणार नाही. समोरचा सुद्धा योद्धाच आहे असं मानून आपण पूर्ण शक्तीनिशी तयारी करण्याची गरज असते. आता काही गोष्टी आपण प्रात्यक्षिक करून बघू, म्हणजे आपण काय बोलतोय हे तुम्हाला नीट समजेल, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. केल्याशिवाय युद्ध कळत नसतं, कारण युद्ध ही कृतीतून शिकण्याची गोष्ट आहे, शब्दातून नाही. चला. आता शत्रूवर अचूक नेम कसा करायचा हे शिकवते. महादेव, आता आपण कसल्या विचारात घडून गेला आहात? तुमच्या अंतर्ज्ञानाच्या सहाय्यानेच तुम्ही गावावरचे संकट ओळखू शकलात आणि गावकऱ्यांना त्यापासून वाचवलंच सुद्धा. आता कसली चिंता? उलट आपण इथे असताना तर आम्हाला कसलं भय असायचं कारणच नाहीये. तुम्ही सगळे निश्चिंत आहात ही खूप चांगली गोष्ट आहे पद्माहूंचा, परंतु आम्हाला असं निश्चिंत राहून नाही चालणार. असुरांनी हा जो हल्ला केला आहे यामागे नक्कीच काहीतरी अर्थ आहे.
आता दोन्ही बाजू युद्धाची तयारी करत आहेत. त्यात त्यांनी एवढा मोठा हल्ला करण्याचं नेमकं कारण काय आहे? परंतु महादेव, यात नवल असं काय? असुर तर असे हल्ले नेहमीच करत असतात. नेहमी करतात पद्महंसा, परंतु ते हल्ले असे इतके मोठे आणि महत्वाचे नसतात. विशेषतः हा जो हल्ला त्यांनी केला आहे त्यात कालकूट यंत्र तयार करून वापरले गेले आहे. हे यंत्र धारण करण्यासाठी अतिशय शक्तिशाली आणि बलवान असा असुर लागतो. युद्धासाठी सर्व असुर महत्वाचे असताना एखादा बलवान असुर त्यांनी यासाठी वापरला, यामागे काहीतरी अर्थ आहे. क्षमा करा महादेव, परंतु असुर खरंच एवढा विचार करत असतील असं आपल्याला वाटतं? मला तर ते सगळेच अगदी निर्बुद्ध वाटतं. आपल्या शत्रूला कमी लेखणे ही सगळ्यात मोठी कमतरता आहे पद्महंसा. कारण असुर देखील दिवसेंदिवस आपली शक्ती वाढवत आहेत. आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे स्वतःला लपवण्यासाठी त्यांनी एक तंत्र विकसित केले आहे. त्यामुळेच आम्ही देखील गोंधळून गेलो. यापुढे आपणही सावध राहायला हवं पद्महंसा. या पुढील अनर्थ टाळायचा असेल तर असुरांची नेमकी काय योजना सुरू आहे हे शोधून काढायलाच हवं. आता आराम करा, तवर मी जेवणाचं बघते. आणि वय त्या काठ्या घेऊन एकमेकींना मारू नका. किती छान शिकवते ग ही. कधीही कोणाशीही संघर्ष करायची वेळ आली तरी देखील ती तयार आहे आणि तिची मतही स्पष्ट आहे. खरंय, तिच्यात शक्ती आहे आणि तिला त्याचा गर्व नाही. आणि तिची शक्ती कुठे वापरायची याची योग्य जाण आहे. आणि तिला तिच्या शक्तीचा वापर करून गोरगरिबांना मदत करण्याची इच्छा आहे. हे किती समाधानी आहे. आपण 3 दिवस झाले तिची परीक्षा घेतोय. आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील. परंतु त्याआधी आम्हाला काही प्रश्न विचारायचे.